गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोरया। भगवान दत्तात्रेयांच्या चरणी नतमस्तक होऊन सर्व दत्तभक्त, गुरुचरित्राचे वाचक, गुरुचरित्राची सेवा करणारे, गुरुचरित्राचं चिंतन करणारे, गुरुचरित्राचा अभ्यास करणारे, भगवान दत्तात्रेयांच्या चरणी प्रेम असणाऱ्या सर्व दत्तभक्तांना माझे नमस्कार। माझ्या श्री दत्त भक्ती या यूट्यूब चॅनेलवरून आपण गुरुचरित्राचा अभ्यास, गुरुचरित्राचं चिंतन, गुरुचरित्राच्या कथा, नामधारकांना सिद्धांनी जे काही सांगितलं ते नामधारकांनी जसे तसं आपल्या कल्याणाकरता गुरुचरित्राच्या रूपानं आपल्याला तो विचार दिला। त्याचं चिंतन, त्याचा अभ्यास आपण करतो आहोत। आता 29व्या अध्यायापर्यंत आपण विचार करत आलेलो आहोत। परंतु सध्या अधिक महिना चालू आहे, ज्येष्ठ अधिक आहे। तर या अधिक महिन्यात श्रीमद भागवताचं काही चिंतन व्हावं आणि त्या अनुषंगानं भगवान गोपालकृष्णांची काही सेवा करता यावी, याकरता कित्येक दत्तभक्तांच्या विनंतीला मान देऊन आजपासून श्रीमद भागवतातल्या 11 स्कंदातल्या अवधूत गीतेला आपण प्रारंभ करतो आहोत। अवधूत गीता म्हणजेच भगवान दत्तात्रेयांनी अवधूत रूपानं यदुराजांना जे तत्वज्ञान सांगितलं ते तत्वज्ञान, त्या तत्वज्ञानाचा विचार आपण थोडासा माझ्या मर्यादित ज्ञानानं, मर्यादित वेळेमध्ये आपल्या सर्वांच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे। भगवान गोपालकृष्णांनी आपले भक्त उद्धवांना ही अवधूत गीता सांगितली 11 स्कंदामध्ये। आणि या अवधूत यदूच्या संवादालाच अवधूत गीता असं या भागवताच्या 11 स्कंदामध्ये म्हणतात। तोच विचार अत्यंत सोपा करून श्रीमद परमहंस प्रेमराजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी दत्त महात्म्य या ग्रंथामध्ये सांगितले। आणि दत्त महात्म्याच्या आधारानं आपण हे दत्तात्रेयांचे 24 गुरु म्हणजेच अवधूत गीता जी आहे त्या अवधूत गीतेचा विचार आपण आजपासून क्रमशः करणार आहोत। सुरुवातीला हे यदू कोण? यदू भगवान दत्तात्रेयांचे शिष्य आहेत एवढं आपल्याला माहित आहे, परंतु हे यदू आहेत कोण? तर ययाती आणि देवयानीचा विवाह झाला आणि ही जी शर्मिष्ठा आहे ही शर्मिष्ठा राजकन्या आहे आणि ही देवयानी शुक्राचार्यांची मुलगी आहे, म्हणजे ब्राह्मण आहे। परंतु शर्मिष्ठा आणि देवयानी ह्या दोघी मैत्रिणी एकदा एकमेकींचं वस्त्र नेसलं गेलं आणि अतिशय रागात त्या दोघींचं खूप मोठं भांडण झालं आणि या भांडणामध्ये या शर्मिष्ठेनं देवयानीला एका खड्ड्यात ढकललं आणि ती निघून गेली। इकडून हे ययाती आले, कुठल्या तरी स्त्रीचा रडण्याचा आवाज येतोय असं म्हटल्याबरोबर त्यांनी जाऊन बघितलं आणि तिला हात धरून बाहेर काढलं तर ती म्हणते, तुम्ही आता माझा हात धरलाय, माझं पाणी ग्रहण केलंय, तेव्हा आता मी तुमची पत्नी आहे, माझा पत्नी म्हणून स्वीकार करा। त्या ययातीचं आणि देवयानीचा विवाह झाला आणि ह्या शर्मिष्ठेला या देवयानीनं आपलं दासी केलं। दासी करून ती या ययातीच्या राजवाड्यामध्ये घेऊन आली। ह्या देवयानीपासून ययातीना 2 पुत्र झाले। हजारो स्त्रिया असणारे हे ययाती आहेत, तरी सुद्धा त्यांच्या मनाचं समाधान झालं नाही आणि त्यांनी या शर्मिष्ठेबरोबर सुद्धा संबंध स्थापित केले आणि या शर्मिष्ठेपासून म्हणजेच दासीपासून त्यांना 3 पुत्र झाले। त्यातला पहिला पुत्र हा पुरू
आणि या देवयानीचा जो पहिला पुत्र आहे त्याचं नाव यदू. या आपल्या शर्मिष्ठेपासून म्हणजे दासीपासून या ययातीला पुत्र झालेला आहे हे बघून देवयानीला अतिशय राग आला आणि तिने ही सगळी हकीकत आपले वडील शुक्राचार्यांना सांगितले. शुक्राचार्यांनी ताबडतोब या ययातींना असा शाप दिला की ताबडतोब वृद्ध होशील. आणि असा शाप दिल्याबरोबर या ययातींचं जे तरुणपण आहे हे तरुणपण नष्ट झालं आणि त्यांना ताबडतोब वृद्धत्व आलं. कानाला ऐकू येईना, डोळ्याला दिसना, दात सगळे पडलेले, शरीराला सगळीकडे सुरकुत्या पडलेल्या, सारखं खोकला येतोय. असं ते वृद्धपण बघितल्यानंतर देवयानीला सुद्धा भीती वाटायला लागली. तिच्या लक्षात आलं की आता पती माझा वृद्ध झाला, तिच्या मनात अजून सुद्धा विषय भोगाची वासना आहे. माझा नवरा जर असा वृद्ध झाला तर माझी विषय वासना कोण शांत करणार. म्हणून ती पुन्हा या ययातीला घेऊन आपल्या गुरूंच्याकडे गेली आणि वडिलांना सांगितलं की माझी चूक झाली, मी तुम्हाला सांगायला नको होतं, परंतु हा जो शाप आहे हा शाप तुम्ही मागं घ्या. तेव्हा शुक्राचार्यांनी सांगितलं की आता शाप मागं घेऊ शकत नाही, परंतु त्यातून एक उशाप मी तुला देतो की तुझे जे पुत्र आहेत त्या पुत्रातला जर कोण मुलगा तुझं म्हातारपण घेऊन जर आपलं स्वतःचं तरुणपण तुला देणार असेल तर तू तरुण होशील. ययातीला आनंद झाला. ययाती देवयानी पुन्हा राजवाड्यामध्ये आले, सर्व मुलांना बसवलं आणि ययातीने विचारलं की माझं जे वृद्धपण आहे हे वृद्धपण घेऊन तरुणपण मला कोण देईल. हजारो वर्षांचं तरुणपण असून सुद्धा ययातीच्या मनाचं समाधान नाही आहे, इंद्रिय तृप्त नाही आहे. अजून सुद्धा त्याच विषयाची आवश्यकता मनाला वाटते, अंतःकरणाला वाटते. पुत्राचं तरुणपण घेऊन त्याला म्हातारपण द्यायचं, कुणीही तयार होईना. शेवटी हे जे पुरू आहेत म्हणजे शर्मिष्ठेचा पुत्र पुरू, या पुरूनं आपलं तरुणपण आपल्या वडिलांना दिलं आणि त्यांचं म्हातारपण आपल्याला दिलं. त्यानंतर कित्येक वर्ष हे ययाती तरुण आहेत, विषय भोगामध्ये लिप्त आहेत. असं होता होता एक दिवस त्यांना सुद्धा वैराग्य आलं, आपण केली ही चूक झाली असं त्यांना वाटलं. त्यांनी पुन्हा त्या पुरूला बोलवलं आणि आपलं वृद्धत्व घेतलं आणि त्याला पुन्हा त्याचं तरुणपण त्याला परत दिलं आणि ते जंगलामध्ये तपश्चर्या करण्याकरता निघून गेले. हे जे राज्य आहे हे राज्य सगळं त्या पुरूला दिलं ययातीनं, कारण आपलं म्हातारपण त्यानं घेऊन तरुणपण आपलं स्वतःच दिलं. त्यामुळे अतिशय संतुष्ट होऊन आपलं राज्य जे आहे हे राज्य सगळं या पुरूला दिलं. आता हे यदू विचार करायला लागले की या राज्याचा मालक कोण. मालक मी आहे, कारण धर्मपत्नीचा पहिला पुत्र म्हणून माझा ह्या राज्यावर अधिकार आहे. परंतु हे राज्य कुणाला गेलं तर दासीपुत्र असलेल्या पुरूला राज्य गेलं. हे मनामध्ये विचार करायला लागले की आता राहून करायचं काय. वैराग्य प्राप्त झालं मनामध्ये आणि धर्म अर्थ काम 3 पुरुषार्थ पूर्ण झालेले मोक्ष प्राप्ती करता म्हणून हे जंगलामध्ये निघून गेले. हे आहेत दत्तात्रेयांचे शिष्य, विवेकानं वैराग्य प्राप्त झालेले. आता दत्तात्रेय विचार करायला लागले की हे जंगलामध्ये फिरतायत मोक्षा करता, खरोखर हे मोक्षाचे अधिकारी आहेत, त्यांना मोक्ष द्यायला पाहिजे असा विचार भगवान दत्तात्रेयांनी केला आणि त्या जंगलामध्ये एका झाडाच्या खाली दिगंबर अवस्थेमध्ये भगवान दत्तात्रेयांनी या यदूंना दर्शन दिलं. स्वच्छंदी फिरताय, अतिशय तेजपुंज ज्ञानानं भरलेले, आत्मरत आत्मक्रीडा अशी त्यांची अवस्था आहे. आत्मानंदामध्ये सदैव रममाण झालेले
हे अवधूत, हे दिगंबर, त्यांना बघितल्याबरोबर या यदूने पुष्कळ प्रश्न या अवधूतांना विचारले. यदू विचारतायत अवधूतांना, या अत्यंत घनघोर भयंकर वनामध्ये आपण काय करता आहात? इथं दुसरं कोणीच नाही आहे या संपूर्ण जंगलामध्ये. या घनघोर भयानक जंगलामध्ये तुमचा योगक्षेम चालतो कसा? मनुष्यांची जर स्थिती आपण बघितली तर कोणी आयुष्याकरता धडपड करताना दिसतो, कोणी संपत्ती करता धडपड करताना दिसतो, कोणी कीर्ती मिळावी याकरता धडपडताना दिसतो, कोणी आयुष्य भरपूर प्राप्त व्हावं याकरता धडपडताना दिसतो. परंतु तुम्ही मात्र या सर्वस्वाचा त्याग करून या जंगलामध्ये स्वच्छंदपणे आनंदाने विहार करता आहात. यामागे रहस्य काय आहे? या जगतामध्ये कोणी धर्माकडे वळलेले दिसतं, कोणी अर्थाकडे पळताना दिसतायत, कोणी कामाकडे पळताना दिसतायत, परंतु मोक्षाकडे कोणच वळताना दिसत नाही. मोक्षाची इच्छा कोणालाच नाही असं आपण बघतोय. मनाला सदैव काही ना काहीतरी करमणूक लागते, करमणुकीशिवाय मनुष्य राहू शकत नाही. परंतु आपण मात्र या सर्वाचा त्याग करून आत्मरत आत्मक्रीड अशी अवस्था आपण प्राप्त करून घेतलेली आहे. तेजपुंज तुमचं मुख कमल मला दिसतंय, सर्व ज्ञानानं भरलेले आपण आहात, असं समाधान तुमच्याकडून आलं कुठून? यदू प्रश्न विचारतायत अवधूतांना. जगात जर सगळीकडे बघितलं तर काम, क्रोध, मोह, मद, मत्सर यांची आग पेटलेली दिसते आहे. परंतु एवढी आग पेटून सुद्धा ती तुम्हाला भाजू शकत नाही. तुम्ही त्या आगीपासून वेगळे आहात. असे कसे तुम्ही राहू शकता? संपत्तीकडे तुम्ही लक्ष देत नाहीये, तुम्ही कीर्तीकडे लक्ष देत नाहीये, सर्वसंग परित्याग केलेले आपण आहात. हे आपल्याला कसं जमतं? हे आपण कसं साध्य केलं मला सांगा. मी आपल्या समोर पदार्थ आहे, आपण समर्थ आहात. हे जे ज्ञान आहे हे ज्ञान तुम्ही मला द्यावं अशी माझी इच्छा आहे. मोह शोकाग्नी तुम्ही सर्व काही सोडून दिलेलं आहात. स्त्री नाही, पुत्र नाही, अशा परिस्थितीत सुद्धा तुम्ही आनंदघन अशा प्रकारे या जंगलामध्ये वास्तव्य करता आहात. ह्याच्या मागचं रहस्य तुम्ही मला सांगा. आम्ही कुटुंबात आहोत, धन, पुत्र, संपत्ती यांनी भरपूर आहोत, हे सर्व काही आमच्याकडे भरपूर आहे. तरी सुद्धा अत्यंत दुःखित अशा प्रकारचे आम्ही आहोत. आणि या बरोबर विपरीत आपलं वर्तन आहे. आपण अतिशय आनंदी आहात, यातलं काहीच आपल्याकडे नाही आहे. पुत्र नाही, स्त्री नाही, धन नाही, कीर्ती नाही, मान सन्मान नाही, या सर्वांचा त्याग करून या जंगलामध्ये स्वैर संचार आपण करता आहात. हे आपल्याला कसं शक्य झालं मला सांगा. मी तुमच्या समोर कोणीच नाही आहे, आपण समर्थ आहात. हे जे ज्ञान आहे हे ज्ञान तुम्ही मला द्या. तेव्हा या अवधूतांनी सांगायला सुरुवात केली. अवधूत सांगतात की मी 24 गुरु केले आणि या 24 गुरूंच्या कडून मला जे ज्ञान प्राप्त झालं त्या ज्ञानामुळं सर्वसंग परित्याग करून अत्यंत स्वच्छंदी अतिशय आनंदात असा मी वावरतो आहे. यामुळं मला हे शक्य झालं. तर या ठिकाणी थोडासा विचार आपण असा करूया की खरोखर एक गुरु पाहिजे
की अनेक गुरु पाहिजे? वस्तुतः आत्मज्ञानाकरता, आत्मसाक्षात्काराकरता एकाच गुरुची आवश्यकता आहे. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज दत्त महात्म्यामध्ये सांगतात की नित्य शुद्ध बुद्ध मुक्त मी असे योगयुक्त, केले सर्व परित्यक्त असे आसक्त सर्वथा. ही अवस्था मला का प्राप्त झाली? तर या 24 गुरूंच्या ज्ञानाने मला प्राप्त झाली. आपण विचार असा करत होतो की एका गुरुची आवश्यकता आहे की अनेक गुरूंची आवश्यकता आहे? तर वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज सांगतात की विशुद्ध ज्ञानाकरता एका गुरुचे पाद धरता, येत असे कृतार्थता, तरी इतके गुरु किमर्थ? प्रश्न निर्माण करतात की शुद्ध आत्मज्ञानाकरता एकाच गुरूंची आवश्यकता आहे. त्यांचे आपण पाय धरले की निश्चितपणानं ते आपल्यावर कृपा करतात आणि त्यांच्या कृपेनं तत्वमसी याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला प्राप्त होतो. अहम ब्रह्मास्मी ही स्थिती आपल्याला प्राप्त होते. त्याकरता एकाच गुरुची आवश्यकता आहे. मग इतके गुरु कशा करता करायचे? एकनाथी भागवतामध्ये नाथ महाराज सांगतात की जो जो जयाचा घेतला गुण त्या मी गुरु केले जाण, गुरुसी आले अपारपण, जग सर्व झाले गुरु. हे सगळं जगच गुरु झालंय. या प्रत्येकाकडून एक एक गुण आपण घ्यायचा आहे आणि एक एक दोष आपण घालवायचा आहे. आत्मज्ञानाकरता एक गुरु असतील, परंतु ते आत्मज्ञान आपल्याला मिळवण्याकरता काही गुणांची आवश्यकता आहे आणि आपल्यामध्ये असलेले दोष काही जायला पाहिजे. आणि हे गुण येण्याकरता आणि हे दोष जाण्याकरता आत्मज्ञानाचा अधिकार आपल्याला प्राप्त व्हावा, याकरता हे गुरु आहेत. या गुरूंच्या कडून आपण एक एक गुण घ्यायचा आणि आपल्याकडे असणारा एक एक दोष टाकून द्यायचा आणि आत्मज्ञानाचा अधिकार आपण प्राप्त करून घ्यायचा. त्यानंतर मग ते गुरु आपल्याला प्राप्त होतील आणि ते मस्तकावर हात ठेवतील आणि आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होईल. याकरता भगवान दत्तात्रय सांगतात यदुना की मी 24 गुरु केले आणि या 24 गुरूंच्या कडून जे ज्ञान मला मिळालं त्या ज्ञानानं आत्मरत आत्मक्रीड असा मी होऊन अतिशय आनंदानं या जंगलामध्ये विचरण करतोय. तर यदूने विचारलं की हे 24 गुरु कोणकोणते आहेत आणि कोणकोणत्या गुरुकडून तुम्हाला काय काय ज्ञान प्राप्त झालं हे तुम्ही मला सांगा. आणि अवधूतांनी यदूना पहिला गुरु सांगितला पृथ्वी. आता वेळ संपल्यामुळं या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो आणि पुढच्या भागामध्ये आपण पृथ्वी या गुरुकडून भगवान दत्तात्रेयांनी कोणता बोध घेतला, कोणता गुण घेतला. ही जी पृथ्वी आहे जिला आपण रोज बघतो ती भगवान दत्तात्रेयांची गुरु आहे. तर तिच्याकडून कोणता गुण दत्तात्रेयांनी घेतला याचा विचार आपण पुढच्या भागात करूया. या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.